गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये जुन्या आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारलं जातंय। त्यामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी सख्य नसलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचाही नंबर लागण्याची शक्यता आहे। राजस्थानात वसुंधरा राजे या गेल्या 2 दशकांपासून भाजपचा मुख्य चेहरा आहेत। मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणूक प्रचार समितीमधूनच त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय। त्यामुळे वसुंधरा राजेंना अशा प्रकारे भाजप साइडलाईन का करते? वसुंधरा राजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील नेमका वाद काय, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। एकेकाळचे भाजपचे राजस्थानातील मुख्य चेहरे म्हणजे माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत आणि माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह, आणि याच जसवंत सिंहांनी वसुंधरा राजेंना राजकारणात आणलं। जसवंत सिंहांच्या मार्गदर्शनाखाली वसुंधरा राजेंनी राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण केलं। राजस्थानच्या राजकारणात आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं। शेखावत ज्यावेळी उपराष्ट्रपती झाले त्यावेळी इकडे राजस्थानात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या त्या वसुंधरा राजे सिंधिया, आणि हळूहळू त्या भाजपच्या मुख्य चेहरा झाल्या। आणि त्यानंतर 2003 ते 2008, त्याचबरोबर 2013 ते 2018 अशा तब्बल 2 टर्म त्या राजस्थानाच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत। त्यामुळे तब्बल 2 टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजेंना भाजपमध्ये साइडलाईन का केलं जातंय हे जाणून घेण्यासाठी 20 वर्ष मागे भूतकाळात जावे लागेल। इकडे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांचा राजकारणात उदय झाला होता। 2002 साली ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते। दरम्यान गुजरात आणि राजस्थान हे 2 राज्य शेजारी शेजारी आहेत। त्यामुळे हिंदी बेल्टमध्ये आपलं महत्त्व वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी वारंवार राजस्थानला जात। मात्र एकीकडे राजघराण्यातून असणाऱ्या आणि राजस्थान भाजपमध्ये पकड असणाऱ्या वसुंधरा राजे नरेंद्र मोदींना फारसं महत्त्व देत नव्हत्या। त्यामुळे नरेंद्र मोदी आणि वसुंधरा राजे सिंधिया यांच्यामध्ये तेव्हापासूनच राजकीय वितुष्ट निर्माण झालंय। तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार देखील वसुंधरा राजेंवर नाराज तर मोदींच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळालं। तर यावेळी मतदारांनी थेट वसुंधरा तेरी खैर नहीं, मोदी तुझसे बैर नहीं अशा घोषणा देखील दिल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्याचवेळी राजस्थान विधानसभेमध्ये वसुंधरा राजेंना मतदारांनी चांगलाच झटका दिला होता। तर दुसरीकडे इकडे पंतप्रधान मोदींना लोकसभेमध्ये मात्र याच मतदारांनी चांगलाच पाठिंबा दिला होता। दरम्यान दुसरीकडे वसुंधरा राजे यांच्या बाजूने असणारे अनेक नेते त्यांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर त्यांचं राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अर्थातच त्यांचं राजकीय महत्त्वही यामुळे कमी होताना दिसतंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावावर थेट मतं मागता येतात। त्यामुळे स्थानिक चेहराच असण्याची आवश्यकता नसल्याने देखील वसुंधरा राजे यांना बाजूला सारलं जात असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर राजस्थानमध्ये सलग कोणत्याही पक्षाची सत्ता येत नाही। त्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आलटून पालटून सत्ता येत असते। यामध्ये काँग्रेसला 100 ते 110 तर भाजपला जास्त म्हणजे 120 ते 150 जागा या ठिकाणी मिळतात। त्यामुळे मोदी शहा सध्या या आकडेवारीचा सहारा घेत असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेनुसार वसुंधरा राजेंना दूर ठेवल्यास भाजपला काही मतदारसंघात केवळ 10 ते 15 हजार मतांचा फटका बसू शकतो। त्यामुळे त्यांना निवडून येण्यात कोणतीही अडचण नसल्याने वसुंधरा राजेंना दूर सारलं जात असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत। तर इकडे पक्षाने आपल्याला निवडणूक प्रचार समिती आणि जाहीरनामा समितीतूनच दूर ठेवल्याने वसुंधरा राजे देखील नाराज आहेत। या संदर्भात नाराज असलेल्या वसुंधरा राजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या होत्या। मात्र यावेळी मोदींनी त्यांची भेट नाकारल्याचे देखील वृत्त समोर येत आहे। त्यामुळे वसुंधरा राजे सिंधिया यांचं आगामी राजकीय भवितव्य काय हे येणाऱ्या निवडणुकांमध्येच समोर येईल। तर मंडळी, वसुंधरा राजे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।